रामनवमी निमित्त साईबाबांची पूजा आम्ही आता केलेली आहे. तरी लवकर सर्वांनी गणेश मंदिरासमोर हजर राहावे. तस्मै श्री गुरुदेव नमः. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर आज आहे रामनवमीचा उत्सव. रामनवमी उत्सवानिमित्त तुम्हाला सर्वांना आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम, ओम साईराम. आणि आज आपल्या चाळीत सुद्धा रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या चाळीमध्ये मंदिरात साईबाबांचा फोटो ठेवून पूजा केली जाते. तर आरती, भजन हे सगळं तुम्हाला आज बघायला मिळेल. आणि लहान पोरांचंच भजन आहे, आपल्या बाळासाई भजन, ते भजन करणार आहेत. सोबत आपण सुद्धा असू. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि या महिन्यामध्ये बघा ना कसं सगळे सण संडे 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 सगळे संडे संडे सण आले. आणि आता ना रामनवमी उत्सव आमच्या गावी मालवण कांदळ गावामध्ये रामेश्वर मंदिरामध्ये राम जन्मोत्सवाचा सोहळा असतो. तर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. तर तेच बघतोय. हे बघा, खूप मोठा सोहळा असतो. तर आपण कधी ना कधी आपलं जाणं नक्कीच होईल. तर त्यावेळी तुम्हाला सुद्धा आपल्या व्लॉगमध्ये डायरेक्ट बघायला मिळेल. बघू, जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. बुलावा आएगा तभी हम जरूर चले जाएंगे. तर मम्मी वरती आहे, पप्पा बाहेर गेलेत कामासाठी कुठेतरी. आणि मी जस्ट आता बबण्याकडे गेलेलो. बबण्याला विचारलं किती वाजता भजन आहे वगैरे असं तसं. त्याच्यावर बोललो. घरात आलो आणि थेट लाईव्ह बघायला सुरुवात केली. बघू, थोड्या वेळाने जेवायला जाणार. आता वाजलेत 12:30. आणि तो ब्लॉग आपला थोडा लेट पोस्ट झाला, त्यामुळे तो ब्लॉग चेक केला आणि थोडंसं क्वालिटीमध्ये थोडंसं डिफरंट झालं आहे. म्हणून म्हटलं आता ठीक आहे, पुढच्या ब्लॉगपासून आपण नीट व्यवस्थित काळजी घेऊया. तर आता डायरेक्ट आपण जेवायला जाताना भेटूया, कारण की पुढे भजनाचे सुद्धा व्हिडिओज आहेत. त्यामुळे ब्लॉग आपण लांबवूया नको जास्त. थोडे शॉर्ट करून ब्लॉग आपला आजचा आपण कंप्लीट करूया. तर आपण चाललोय जेवायला. आणि आज दादा पण घरी आहे. संडे असल्यावर त्याचा गेम सुरू असतो. मम्मी काय आणायचंय? पाणी आणि श्रीखंड. हे घ्या एक. आणि आता अजून दुसरं श्रीखंड. चलो जेवायला. काय आहे जेवण? आज मस्त गोडधोड जेवण आहे. श्रीखंड आहे. मगाशी मी पुऱ्या बघितलेल्या. भारी जबरदस्त जेवण. दाखवते ना, वाढून दाखवते. पप्पी आज गोड जेवण. हा गोड जेवण. श्रीखंड, पुरी आणि भाजी कसली आहे? चवळीची भाजी आहे. आणि गोडी डाळ भात. या जेवायला. अरे काल कशी मारत होती? बेडवर इथे बसले, बेडवरून डायरेक्ट शिवडी मारते आणि खाली बसते. काय एक नवीन शिकत नाही. काय सतावतोय? सोड खाली. सोड. येत नाही दड तिचे सध्या. ओ माय गॉड, हे इधर देख. हो, जॉनी लिव्हर. जंबुरा. जॉनी लिव्हर. गली गे. अरे जॉनी लिव्हरच्या मागे धावता ती. जॉनी लाव तिला गॉगल लाव. करंट लागलाय तिला. आय एम अ डिस्को डान्सर.
आय एम अ डिस्को डान्सर. ए बाबा तुला चष्मा देणार नाही ती, देणार नाही चष्मा. चावता बघ कशी, चावता बघ कशी, चावता बघ कशी. थांब ना, दे ना, तुझ्यात हिंमत आहे तर दे ना, जवळ दे ना, दे ना, दे दे दे. या मस्तपैकी बटाटा भाजी पाव घेऊन जाऊया आणि खाऊया. आग पडले बटाटा. काय वडापाव, क्या स्माइल आहे हा. भजी पाव खाऊन घेऊया मस्तपैकी. व्हाईटचा पपीक देऊया. धर धर. पपीच्यात माझ्या 2-2, 4-4 बदाम दिसतो रे. घे. म्हणून तिला मी अर्ध घातलं, कारण खाणार नाही मला माहिती आहे. अरे परत आली तू? मी गेलीच नाही गेली, तिने सांगितलं नको म्हणून. वा. आणि ना मित्रांनो, आता भाजीपाव आणायला गेलो ना तेव्हा बघितलं भाजी मार्केट वगैरे जो होता ना, भाजीवाल्यांना जरा पण पोलीस बसायला देत नाही. तो विषय काय आहे ना तिकडचं तेच समजत नाही. आणि तुमच्यातल्या लोकांना भाजी घ्यायला दुकानच नाही आहे. भाज्या लोक घेणार कुठून? कारण ती भाजी मार्केटची भाजीची दुकानच लावायला देत नाही. 2च दुकानामध्ये स्नॅक्स खायला भेटतो, बाकी कुठे स्टॉल लावायला अजिबात देत नाही. ना पाणीपुरीवाला, ना तो जिथून आपण व्हेज सूप आणलेला तो. कोणाला म्हणजे कोणालाच तिथे अलाउड नाही करत आहे. आणि पोलीस चौकीचा दरवाजासुद्धा ह्या साईडने ओपन केला आहे आता. आणि 10 ते 15 पोलीस सिग्नलवरती आहेत आणि त्यांची सगळी कामं कंटिन्यू चालू आहेत. काय विषय आहे त्यांचा त्यांनाच माहिती, काय समजत नाही. बरेच दिवस झाले हा असा सीन चालू आहे. भाज्या आणायला लोक मग खालच्या तुंग्यामध्ये जात आहेत. झंपुरा चष्मा घाल, चष्मा घाल, घाल चष्मा घाल, चष्मा घाल. हां घाल घाल. ओ मेरी जान. आय नाही राहू ना. मोठा आहे ना, मोठा आहे ना, मोठा आहे ना, मोठा आहे ना. मला घाल, मला घाल. असो कोणता घातला? हो पादे पादे मला. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत पूजेच्या पाया पडायला. रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबाच्या मंदिरामध्ये इन्व्हिटेशन आलं आहे पूजेचं. आपल्याला रोया राम हे लोकांनी बोलवलेलं. तर विश्रामदादा आणि मी चाललो आहे पूजेला. तर तिकडे जाऊया आणि मग तिकडे जाऊन भेटू. हो अंकलजी काय. आधे घंटे से एक ही झंडा बांध रहे ना, है ना. अरे मैं तब से देख रहा हूँ, देखो रोया. अरे बाबा काय करणार. तर आपण पूजेच्या पाया वगैरे पडून आलो आणि ताई आणि भाऊजी आलेत. भाऊजी आताच साई नंदादीप मधून पदयात्रा करून आलेत. परिपूर्ण पदयात्रा. काय गो असा करतो. स्क्रीनला काहीतरी झाला. ये ताई स्क्रीनला काय. A few moments later. आरतीला सुरुवात होत आहे तरी सर्व भक्तांनी गणेश मंदिरासमोर हजर राहावे. आज रामनवमी निमित्त साईबाबांची पूजा आम्ही आता केलेली आहे. तरी लवकर सर्वांनी गणेश मंदिरासमोर हजर राहावे.